1 वर्ष झालं त्या घटनेला. माझ्या हस्बंडचं ऑपरेशन होतं. ती सकाळ आजही आठवली की अंगावर काटा येतो. मी एकटी प्रचंड घाबरलेली, डोळ्यात पाणी, पण सोबत कोणी नव्हतं. ज्या रक्ताच्या नात्यांनी तेव्हा हात धरायला हवा होता त्यांनी पाठ फिरवली होती. हॉस्पिटलची ती धावपळ, बिल आणि ती भीती मी एकटीने पाहिली. आज वेळ बदलली आहे, प्रसंग तोच आहे, पण आज व्यक्ती बदलली आहे. आज त्यांच्यावर वेळ आली आहे, ज्यांनी आम्हाला त्या दिवशी वाऱ्यावर सोडलं होतं. पण पहा, माझा हस्बंड आजही तिथे उभा आहे. त्याच्यासाठी रात्र दिवस एक करतोय. आज त्यांचं कुटुंब त्यांच्या सोबत आहे. आजही मी त्या कोपऱ्यात एकटी उभी राहून जुना काळ आठवते. यालाच माणुसकी म्हणतात का, की वेडेपणा? आम्ही आमचे संस्कार विसरलो नाही, पण तुमची ती पाठ फिरवणं आम्ही कधीच विसरू शकणार नाही. देव सगळं बघतोय. काही जखमा अशा असतात ज्या कधीच भरत नाही. माझ्या हस्बंडच्या सर्जरीच्या वेळी मी ज्या एकटेपणाशी लढले, तो आज पुन्हा माझ्या डोळ्यासमोर उभा राहिलाय. तेव्हा जे रक्ताचे नाते अनोळखी झाले होते, आज त्यांच्यासाठी माझे हस्बंड स्वतःला झोकून देत आहे. किती विचित्र आहे ना. तेव्हा मला पाणी विचारायला कोणी नव्हतं, आणि आज आम्ही त्यांचं घर सावरतोय. देव सगळं बघतोय. कोणाचं नशीब कसं फिरेल सांगता येत नाही. ती भीती, तो थकावट आणि माझ्या डोळ्यातलं पाणी कोणाला दिसलं नाही. जेव्हा आम्हाला सर्वात जास्त गरज होती तेव्हा प्रत्येकाने पाठ फिरवली होती. आज परिस्थिती बदलली आहे. आज त्यांना गरज आहे, तर माझे हस्बंड तिथे खंबीरपणे उभे आहे. मी आजही तिथेच उभी आहे. तेव्हा घाबरून एकटी होती, आज सगळं बघून एकटे आहे. मोठे पण दाखवणं सोपं असतं, पण ते निभवण्यासाठी काळजावर दगड ठेवावा लागतो.